सरावासाठी आपण अधिक प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस पडला तर हवेत गारवा येईल. तर याचं उत्तर काय असेल? पाऊस पडला तर म्हणजे हे संकेत देतात, तर याचं उत्तर असेल संकेतार्थ. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. दुकानात जाऊन साखर आण. ऑप्शन बघा. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ की प्रश्नार्थ. तर याचं उत्तर राहील आज्ञार्थ, म्हणजे तो आज्ञा देत आहे दुकानात जाऊन साखर आण म्हणून. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आज गाडीला फार गर्दी नव्हती. याचं आन्सर काय असेल? आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ की स्वार्थ. याचं उत्तर असेल स्वार्थ. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी आज्ञा पाळावी. संकेतार्थ आहे की विद्यार्थी आहे की स्वार्थ आहे की आज्ञार्थी आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ. म्हणजे एक याच्यामध्ये ट्रिक आहे. जसं वा वी असेल तर त्याला विद्यार्थ म्हणून त्याचं उत्तर लिहून टाकायचं. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ताई संध्याकाळ होण्याच्या आत घरी परत ये. तर याचं उत्तर काय येईल? उद्गारार्थी येईल, आज्ञार्थी येईल, होकारार्थी येईल की प्रश्नार्थ येईल. तर याचं उत्तर येईल आज्ञार्थी, कारण त्या आज्ञा देत आहे की संध्याकाळ होण्याच्या आत घरी परत ये म्हणून. वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप घाला. गुरुजी म्हणाले, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. तर ऑप्शन पहा. राहावे, राहतील, राहतात, राहा. तर याचं उत्तर काय येईल? राहा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. पुढील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? तेवढं राहिलेलं लिही बरं. आज्ञार्थ, संकेतार्थ, स्वार्थ की विद्यार्थ. तर याचं उत्तर आहे आज्ञार्थ. पुढील संकेतार्थ वाक्य ओळखा. पाऊस पडल्यावर हवेत गारवा आला. पाऊस पडतो व हवेत गारवा येतो. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. पाऊस पडला. तर याचं उत्तर आहे पाऊस पडला असता तर हवेत गारवा. जर आला तर संकेतार्थ समजून जायचं. पुढील वाक्याचा प्रकार सांगा. जे चकाकते ते सोने नसते. याचं उत्तर काय येईल? केवळ वाक्य येईल, संयुक्त वाक्य येईल, मिश्र येईल की गौण येईल? जे ते असेल तर मिश्र वाक्य. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. अभ्यास झाला की खेळ. याचं उत्तर काय येईल? विधानार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी की संकेतार्थी. तर याचं उत्तर येईल आज्ञार्थी. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जो धावेल तो पहिला येईल. संकेतार्थ, विद्यार्थ, स्वार्थ की आज्ञार्थ. याचं उत्तर येईल संकेतार्थ. गांधीजी सत्याग्रह करतात. या वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य, स्वार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य की वरील सर्व. याचं उत्तर तर वरील सर्व असं दिलं आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. उन्हाळा संपला की पावसाळा येईल. याचं उत्तर काय येईल? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की विधानार्थी. तर याचं उत्तर येईल मिश्र वाक्य. प्रश्नार्थी विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. काट्याशिवाय गुलाब कधी सापडेल काय? ऑप्शन आहे. काट्याशिवाय गुलाब सापडतो, काट्याशिवाय गुलाब सापडत असतो, काट्याशिवाय गुलाब कधीच सापडणार नाही, काट्याशिवाय गुलाब सापडणे शक्य नाही. विचार करायचं उत्तर काय येईल? तर याचं उत्तर येईल काट्याशिवाय गुलाब कधीच सापडणार नाही. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करा. काय सुंदर दिसत होती ती. ते खूप सुंदर आहे. ती खूप सुंदर दिसते. ती खूप सुंदर दिसत होती. ती सुंदर नाही. याचं उत्तर काय येईल? ती खूप सुंदर दिसत होती. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. सर्वांमध्ये मी वरिष्ठ आहे. ऑप्शन 1 आहे. मी लहान आहे. मी लहान नाही. सर्वांमध्ये मी कनिष्ठ नाही. सर्वांमध्ये मी कनिष्ठ आहे. याचं उत्तर काय असेल? तर सर्वांमध्ये मी कनिष्ठ नाही. मी तुम्हाला कसा विसरेन. दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. याचं ऑप्शन बघा. मी तुम्हाला विसरेल असे नाही. मी तुम्हाला विसरणे शक्य आहे. मी तुम्हाला विसरेल का? मी तुम्हाला मुळीच विसरणार नाही. याचं उत्तर आहे
मी तुम्हाला मुळीच विसरणार नाही. तो नेहमी सुदृढ असतो. दिलेल्या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. ऑप्शन बघा. तो नेहमी आजारी असतो, तो नेहमी आजारी नसतो, तो नेहमी सुदृढ नसतो, तो नेहमी सुदृढ असतो असे नाही. तर याचं उत्तर आहे तो नेहमी आजारी नसतो.